श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपला भारत देश ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने गेल्या काही वर्षात ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आता आपला देश शेजारच्या देशांनाही वीज पुरवठा करतो. ऊर्जा सुधारणा हा एक दीर्घकालीन प्रयत्नांचा भाग असतो. त्यातही गेल्या वर्षात भारताने ऊर्जा क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. वीज, अणुऊर्जा, स्वच्छ ऊर्जा संक्रमण आणि सामरिक सामग्री क्षेत्रातली प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या सुधारणांची अंमलबजावणीही याच वर्षात सुरू झाली. श्रोते हो, गेल्या वर्षी देशाने अणुऊर्जेसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. 2025मध्ये अनेक संरचनात्मक सुधारणा केल्या गेल्या आहेत. या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. भूतकाळातल्या अडचणींवर मात करत वर्तमान काळात दृश्य परिणाम दिले आहेत. याविषयीची अधिक माहिती मुंबईतल्या आघाडीच्या ऊर्जा वितरण कंपनीचे माजी मुख्य वितरण अधिकारी आणि ऊर्जा क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेले सुनील जोगळेकर म्हणाले. विद्युत क्षेत्रामध्ये जे बदल घडत आलेले आहेत, कायदे बदललेले आहेत आणि सप्लाय चेन्सवर काम करण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या संस्थांचं नूतनीकरण आणि संस्थांमध्ये इम्प्रूव्हमेंट खूप आलेली आहे. क्षमता वाढवण्यात आलेली आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या एका दिवसात होणाऱ्या नाही आहेत. कायदाही परत लिहिला गेला, मध्यंतराने बदल केले गेले. हे बऱ्याच वर्षापासून चालू आहे ही प्रक्रिया आणि त्यामुळे अनेक वर्षापासून जे रिफॉर्म्स खंडित होते ते रिफॉर्म्स बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात अंमलात आणले गेले आहेत आणि त्याची फळं आता आपण 2025मध्ये बघत आहोत. श्रोते हो, 2025 सालातील सर्वात महत्त्वपूर्ण सुधारणा अणुऊर्जा क्षेत्रात झाली. शांती विधेयक मंजूर झाल्यामुळे ठप्प झालेले नागरी अणुऊर्जा क्षेत्र प्रवाही झाले. कालबाह्य नियमांचे दायित्व आणि नियमनामधील अस्पष्टतेमुळे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य झालेला विकास सुरू झाला. अनेक वर्ष या क्षेत्रात न झालेली वाढ पुढे पुन्हा सुरू झाली. या सुधारणेमुळे केवळ खाजगी क्षेत्र खुले झाले नाही, तर अणुऊर्जा क्षमतेच्या वाढीला गती मिळाली. जागतिक स्तरावर फ्रान्स आणि अमेरिकेसारख्या देशात अणुऊर्जा क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या विविध प्रारूपांमध्ये सरकारी देखरेख आणि खाजगी अंमलबजावणी यांचा समन्वय साधला जातो. भारताची सुधारणा त्याच दिशेने वाटचाल करत आहे, जी देशांतर्गत सुरक्षा आणि नियामक गरजांनुसार होत आहे. या कायद्यामुळे 2027पर्यंत खाजगी, देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये 100 ते 150 अब्ज डॉलर्सचे नवीन भांडवल उपलब्ध होईल, ज्यामुळे अणुऊर्जा निर्मितीमध्ये 12 ते 14 पटीने वाढ होईल आणि जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी होईल. याविषयी ज्येष्ठ ऊर्जातज्ञ सुनील जोगळेकर म्हणाले. 2008 साली जो अमेरिकेबरोबर सिव्हिल न्यूक्लिअर डील झाला होता भारताचा, हा एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यावेळेला अशी आशा निर्माण झाली होती की भारताची या क्षेत्रामध्ये आता या डीलमुळे प्रगती होईल. पण काही कारणांनी म्हणजे मुख्यतः आपल्याकडचे काही इतर कायदे जे होते, ज्याला लायबिलिटी लॉज म्हणतो आपण, त्यांच्यामुळे प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट आपल्या देशात आली नाही. सध्या जो नवीन ॲक्ट शांती म्हणून जो आलेला आहे, लॉ आता झालेला आहे, तो शांतीमध्ये बऱ्याचशा या अडचणी दूर करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे न्यूक्लिअर क्षेत्रामध्ये, अणुऊर्जा क्षेत्रामध्ये प्रायव्हेट पार्टिसिपेशन आता शक्य झालेले आहे आणि असा अनुमान आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये किंवा दशकांमध्ये 100 ते 150 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक प्रायव्हेट सेक्टरच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. ही जी गुंतवणूक आहे याच्यामुळे अणुऊर्जेला एक मोठी चालना मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात अणुऊर्जा आपल्या देशामध्ये प्रस्थापित होईल. आता अणुऊर्जेचं महत्त्व सोप्या भाषेत साध्या माणसांना सांगायचं तर आपल्या देशामध्ये विविध प्रकारची वीज निर्मितीची आहेत. त्याच्यामध्ये थर्मल आहे, हायड्रो आहे, तसंच सोलार आहे, विंड आहे आणि अणुऊर्जेचं प्रमाण खूप लहान आहे आजच्या घटकेला. सोलार आणि विंड ही दोन अशी साधनं आहेत की ज्याला सीमा आहे, म्हणजे टाइम कन्स्ट्रेंट आहे. तुम्ही सर्टन आवर्समध्ये, म्हणजे विंड असेल तर ती हवा चालेल तेव्हाच निर्मिती होते किंवा जेव्हा सूर्य असतो त्यातच ती निर्मिती होते. त्यामुळे देशात लागणारी जी बेस लोड म्हणतो आपला,
तो बेसलोड सध्या थर्मलवर आहे. हा थर्मलवरनं हळूहळू अणुऊर्जा जास्त प्रमाणात आली तर अणुऊर्जेचं प्रमाण वाढवून बेसलोडसाठी अणुऊर्जा वाढवणं हे फार गरजेचं आहे. आणि आपल्या देशामध्ये बेसलोड जो आहे तो जसा इंडस्ट्रियलायझेशन वाढतंय, देशाची प्रगती वाढते, तसं एनर्जीची रिक्वायरमेंट वाढते आणि बेसलोडही वाढत जाणार आहे. म्हणून अणुऊर्जेवर जोर देणं आणि ह्या सुधारणेनंतर, शांती बिलनंतर अणुऊर्जेला गती मिळेल, प्रायव्हेट प्लेयर्स येतील, लायबिलिटीज लॉज अमेंड झालेले आहेत. त्याचा हेतू ओव्हरसाईट कमी करणं किंवा सरकारचं लक्ष कमी होणं हे नसून त्याच्यामध्ये लोकांचं सेफ आणि इंटरनॅशनली अलाइन्ड पद्धतीमध्ये आपलंही अणुऊर्जेचं क्षेत्र यावं, हा त्याच्या मागचा प्रयत्न आहे. अणुऊर्जा किंवा सौर ऊर्जा किंवा विंड एनर्जी या सर्व माध्यमांचा वापर केल्याने एक दुसरा त्याचा मोठा फायदा म्हणजे आपले जे कार्बन एमिशन असतं तेही कमी होईल ह्यामुळे. तसंच देशाने जो स्वतःसाठी टार्गेट घेतला होता 2030 पर्यंतचा एमिशन्स कमी करण्याबद्दलचा, तो ऑलरेडी आपण बऱ्याच आधी गाठला आहे आणि त्यामुळे ह्या मोहिमेत राष्ट्रात एक नवीन चेतना निर्माण झाली आहे आणि आता आपले टार्गेट्स आपण स्वतःसाठी अजून वाढवणार आहोत. ज्या दृष्टीने एन्व्हायरमेंटचं बचत होईल, एन्व्हायरमेंटमध्ये हे टॉक्सिक गॅसेस जे फ्युएल फॉसिल्स वापरतो, जे ऑइल किंवा कोल या सगळ्या पद्धतीने जे विद्युत निर्मिती होते त्याचा वापर कमी होऊन आपल्या हानिकारक आहेत जे गॅसेस ते कमी प्रमाणात होतील. ओव्हरऑल आपल्या देशासाठी आणि पूर्ण पृथ्वी भूतलासाठी ही फार चांगली गोष्ट आहे. सर्व देशांनी या पद्धतीने काम केलं पाहिजे. जे सध्याच्या गव्हर्नमेंटमध्ये पुढाकार घेतलाय आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर राज्यांनीही देशांनीही यात पुढाकार घेणं आवश्यक आहे. श्रोते हो, ऊर्जा निर्मितीबरोबरच ऊर्जेचं वितरण आणि या क्षेत्रातल्या सुधारणा यावरही नव्या धोरणांमध्ये भर देण्यात आलेला आहे. याविषयी सुनील जोगळेकर म्हणाले, 99% डिस्ट्रीब्युशन सेक्टर हा सरकारी कंपन्यांकडे असल्यामुळे त्याच्यामध्ये इनएफिशियन्सीजही खूप वाढत गेल्या आणि एका दृष्टीने आर्थिक गुंतवणूक कमी झाली. त्यामुळे सिस्टीम्स खूप, नेटवर्क खूप वीक झाली, त्याच्यामध्ये नूतनीकरण होत नव्हतं. आता इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल जे आलेलं आहे 2025चं, हे एका दृष्टीने ह्याच्याकडे लक्ष देणार आहे की या सगळ्या डिस्ट्रीब्युशन सेक्टरमध्ये शेवटचा जो सेक्टर आहे याच्यातला जो ग्राहकांपर्यंत पोहोचतो, तर ग्राहकांसाठी मूलभूत सुविधा कशा उत्तम व्हाव्या ह्याच्यावर लक्ष देणार आहे. आणि हे करण्यासाठी हा सेक्टर खूप घाटा होता ज्याच्यात आणि गव्हर्नमेंट सबसिडीजवर खूप अवलंबून होता, तिथे कशा पद्धतीने हा स्वतःच्या पायावर उभा राहील हे बघण्यात येईल. त्यामुळे ह्याच्यामध्ये आता नवीन रिफॉर्म्स जे येत आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना किंवा आर्थिकदृष्ट्या कमी असलेल्या खालच्या स्तराच्या लोकांना स्वस्त वीज देण्याचं हे प्रयोजन अजूनही आहे. पण इकॉनॉमिक्सच्या आधारावर बाकी सेक्टर हा आपल्या पायावर उभा राहील आणि तसेच वेलफेअर स्कीम्स ही नाही, हा अप्रोच जो आलेला आहे याच्याने खूप फरक पडणार आहे आणि त्यामुळे देशाचा हा सेक्टरची प्रगती ही फार मोठी महत्त्वाची आहे, ज्याच्यामुळे देशात हा पूर्ण सेक्टर जास्त मोठ्या प्रमाणात सक्षम होईल. रिन्युएबल्स जसं आपण मगाशी बोललो की त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने खूप फायदा होणार आहे. तर रिन्युएबल्सची कपॅसिटी प्रचंड प्रमाणात वाढते आहे आणि जगामध्ये भारत हा टोटल इन्स्टॉल्ड रिन्युएबल कपॅसिटीमध्ये 4था देश बनला आहे, विंड पॉवरमध्ये 4था देश बनला आहे आणि सोलारमध्ये जगात 3रा देश झालेला आहे ऑलरेडी. म्हणजे आपण तसं बघायला गेलं तर रिन्युएबलची कपॅसिटी तिप्पट झाली आहे 2014 पासून आणि सोलारची कपॅसिटी जवळजवळ 40 पट वाढलेली आहे. हा एक मोठा सरकारने केलेला प्रयत्नांचा याच्यामध्ये फायदा दिसून येत आहे आणि 2030चे टार्गेट्स आपण ऑलरेडी अचीव केलेले आहेत मगाशी सांगितलं तसं. आणि नॉन फ्युसिल पॉवर आहे, सोर्सेस आहेत ते 44% इन्स्टॉल्ड कपॅसिटीच्या, हे जे आपलं टार्गेट होतं ते ऑलरेडी आपण साध्य केलेलं आहे आणि देशाच्या दृष्टीने फार मोठा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आणि त्याच्यावर, आणि मुख्य म्हणजे निर्णय आधी पण होत होते,
हेतूही उत्तम होते, पण कार्यान्वित होण्यामध्ये कुठेतरी कमी पडत होतो आपण. ते आता गेल्या आपण 6-7 वर्षात बघतोय, की कार्यान्वयन होणं वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्सचं, वेगवेगळ्या योजनांचं, ह्याला खूप उत्तम गती आलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला बदल आज दिसत आहेत आणि ऊर्जा क्षेत्रात पुढच्या काही वर्षात मला खात्री आहे की ऊर्जा क्षेत्र स्वतःच्या पायावर उभं राहील, सरकारकडनं अनुदानाच्या कुबड्या फेकू शकेल आणि स्वतः पैसे कमवून, स्वतः उन्नती होऊन ग्राहकांना स्वस्त आणि क्वालिटी पॉवर आणि 24/7 पॉवर देण्यासाठी सक्षम होईल. श्रोते हो, आतापर्यंत देशाच्या ऊर्जा चर्चेमध्ये महत्त्वाच्या खनिजांचा क्वचितच उल्लेख होत असे. लिथियम, कोबाल्ट, निकेल आणि रेअर अर्थ खनिजांना धोरणात्मक व्यवस्था केवळ खरेदीची बाब मानली जात असे. ते न करता 2025मध्ये या दुर्लक्षित पैलूंवर निर्णायकपणे लक्ष केंद्रित करण्यात आलं. राष्ट्रीय महत्त्वाच्या खनिज अभियानाने एक धोरणात्मक वळण घेतलं आहे, ज्याला सुमारे 32,000 कोटी रुपयांच्या सार्वजनिक निधी आणि गुंतवणुकीच्या वचनबद्धतेची जोड मिळाली आहे. यामुळे इलेक्ट्रिक गतिशीलता, नवीकरणीय ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या 24 प्रमुख खनिजांना लक्षात घेऊन त्यांच्या देशांतर्गत शोध, परदेशी भागीदारी, प्रक्रिया, पुनर्वापर, कौशल्य आणि तंत्रज्ञान विकासावर भर देण्यात आला. यामुळे दुर्मिळ पृथ्वीस्थायी असलेल्या चुंबकाच्या निर्मितीसाठी 7,280 कोटी रुपयांचा उपक्रम आखण्यात आला आहे. या आणि इतर बाबींविषयी पुण्याच्या टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे म्हणाले, क्रिटिकल मिनरल्स म्हणजे काय आणि ते ऊर्जा क्षेत्रात का वापरले जातात हा प्रश्न आपणा सगळ्यांना पडणं स्वाभाविक आहे. खरं तर मिनरल्स ही पृथ्वीच्या पोटात सापडतात आणि 2025 या सालामध्ये राष्ट्रीय क्रिटिकल मिनरल मिशन याचा एक धोरणात्मक महत्वाचा टप्पा ठरला होता. आतापर्यंत भारताचे अर्थात आपल्या देशाचे ऊर्जा क्षेत्राच्या चर्चेत महत्वाच्या खनिजांचा फारसा सहभाग नव्हता. विशेषतः लिथियम, कोबाल्ट, निकेल ही खनिज ही केवळ खरेदीचे मुद्दे म्हणून आपण पाहत होतो. ऊर्जा संक्रमणाच्या चर्चा ज्या व्हायच्या त्या केवळ मेगावॅटच्या बाबतीत झाल्या. खनिज साहित्याच्या बाबतीत त्याची चर्चा झाली नाही. जागतिक पुरवठा व्यत्ययांमुळे स्वच्छ तंत्रज्ञान मोजक्या केंद्रित पुरवठा साखळ्यांवर किती अवलंबून आहे हे उघड झाले तेव्हा ती खरं तर आत्मसंतुष्टता होती आणि ती पूर्ण संपली. या मोहिमेत विद्युत गतिशीलता, अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस आणि संरक्षण यासाठी आवश्यक असलेल्या 24 खनिजांचा समावेश आहे. त्याची व्याप्ती खरं तर खूप मोठी आहे, ज्यामध्ये आपल्या देशाच्या अंतर्गत होत असलेले शोध, परदेशाची होत असलेली भागीदारी, प्रक्रिया, त्याचा पुनर्वापर, त्याची कौशल्य आणि तंत्रज्ञानाचा विकास याचा समावेश आहे. आपण जर बारकाईने विचार केला तर सेमीकंडक्टर ही इंडस्ट्री आपल्याकडे ज्या मोठ्या प्रमाणात आता सुरू झालेली आहे ती यापूर्वी कधीही नव्हती आणि त्यामुळेच आपल्याकडे जी खनिजं आता शोधली गेली त्या खनिजांच्या माध्यमातून आपण अनेक चिप्स तयार केल्या गेल्या ज्या पूर्वी आपल्याकडे कधीही नव्हत्या. 2025 सालामध्ये खरं तर खाणी आणि खनिज दुरुस्ती मध्ये खनिज पट्टा म्हणजे एक भाडेपट्टा अनेक खनिज हे तत्व मांडण्यात आलं आहे. हे तत्व नक्की काय आहे, याचे फायदे काय झाले हे जर आपण विचार करायला लागलो तर आपल्या लक्षात येईल की याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात शोध घेण्यासाठी, जलद शोध घेण्यासाठी असं म्हणूयात, उपयोग झाला. या आत्ता ज्या खाणी आपल्याकडे आहेत या खाणींचा वापर हा स्वच्छ तंत्रज्ञान आणि मूल्यांची साखळी आणि कमी खर्चामध्ये ही सगळी साखळी करणं. थोडक्यात काय, एकाच खाणीमधून अनेक वेगवेगळी खनिज शोधणं असं एकूण आपल्याकडे सुरू झालेलं आहे. श्रोते हो, कोणत्याही देशाची स्वयंपूर्णता त्यांच्या ऊर्जा निर्मितीवर अवलंबून असते. 2025च्या मध्यापर्यंत भारत जगातील आघाडीच्या नूतनीकरणक्षम ऊर्जा उत्पादकांमध्ये स्थान मिळवून आहे. स्थापित नूतनीकरणक्षम क्षमतेमध्ये देशाने जागतिक स्तरावर चौथे, पवन ऊर्जेमध्ये चौथे आणि सौर ऊर्जेमध्ये तिसरे स्थान मिळवले आहे. भारताने पॅरिस हवामान करारातील आपली मूळ वचनबद्धता निर्धारित वेळेच्या अनेक वर्षे आधीच पूर्ण केली आहे. आता स्थापित वीज क्षमतांपैकी अंदाजे 44% वाटा गैर जीवाश्म स्रोतांचा आहे, जो 2030च्या उद्दिष्टांपेक्षा जास्त आहे.
यावर्षी केवळ चर्चात्मक पातळीवर न राहता भारताने अंमलबजावणीच्या क्षेत्रात निर्णायक प्रवेश केला आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन उमा रायकर.